नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वाळू माफिया विन्या भोसले यास एमपीडीए कायद्याअंतर्गत अटक. पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील वाळू माफिया व सराईत गुन्हेगार शंकर उर्फ विन्या लिंगा भोसले वय 33 यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील तालुका पोलिसांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करून येरवडा जेल इथं रवाना केलं. या कारवाईबाबतची येथील तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी सांगितलं. शंकर उर्फ विन्या लिंग भोसले यास लोक विन्या या नावाने देखील परिचित आहे. शंकर उर्फ विन्या भोसल्या कुठल्याही प्रकारचा वैद्य उद्योग धंदा अगर व्यवसाय करत नव्हता. पंढरपूर तालुका हद्दीतील मौजे, आजेवाडी, पंढरपूर व मंगळवेढा शहर आसपासच्या परिसरात भीमा नदी व मान नदी पात्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर परिसरातील सर्वसामान्य जनतेत तो भीतीचं वातावरण निर्माण करत होता. त्याच्या कृत्यामुळे पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहराच्या आसपासच्या परिसरातील सार्वजनिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणं, भीतीचं वातावरण तयार करणं, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रासदायक झालं होतं. दरम्यान शंकर उर्फ विन्या लिंगा भोसले याने पंढरपूर तालुका व शहराच्या आसपासच्या परिसरात दहशतीचं कृत्य करून त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा वाळू तस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका व इतर पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सरकारी कामात अडथळा करणं, चोरी करणं, वाळू तस्करी करणं, सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणं असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगाने विन्या भोसले विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करणं, त्याच्या कृत्यांना आळा घालणं अत्यंत आवश्यक असल्यानं एमपीडीए कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठवलेला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार शंकर उर्फ विन्या लिंगा भोसले याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश करून त्यास ताब्यात 23 डिसेंबर 2025 रोजी ताब्यात घेऊन अटक करून 24 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री येरवडा कारागृह पुणे इथं स्थानबद्ध करण्यासाठी रवाना केलं. दरम्यान ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोसई भारत भोसले, पोसई विक्रम वडणे, पोसई दत्तात्रय तोंडले, सहाय्यक फौजदार विजयकुमार गायकवाड, जनार्दन करे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिश शेख, ठाणे पोलीस शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, दीपक भोसले, पोलीस हवालदार सुहास देशमुख, स्वप्नील वाडदेकर, पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी, संजय गुटाळ, चालक हासेन नदाब, चालक पोलीस कॉन्स्टेबल विलास घाडगे, विजयकुमार आवटी, सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव, वसंत कांबळे यांच्या पथकाने केले.